आम्ही सगळ्यांनी काम केलं। त्याच्यामध्ये जातीयवादी म्हणण्याचा अधिकार जर आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पण जाऊ शकतो। त्याच्यामध्ये तिथे कुठे अडचण नाही। नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो। तर राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक हा सगळा जो घटक आहे, या सगळ्या घटकाला न्याय देण्याच्या करता आम्हाला अनेक वर्ष प्रशासनाचा अनुभव आहे। त्या अनुभवाचा कसा फायदा आपल्याला करून देता येईल, आमच्याकडे जी डिपार्टमेंट येतील आज किंवा उद्या मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो, ती डिपार्टमेंट घेतल्यानंतर ताबडतोब आम्ही त्या कामाला झोकून देणार आणि ते काम करत असताना पक्षवाढीच्या करता देखील आम्ही आमचं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावणार आणि पक्ष अधिक मजबूतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार। अशा प्रकारचा मनोदय आमच्या सर्वांचा आहे। आज काही जण पोहोचू शकले नाहीत, काही परदेशात आहेत, परंतु त्यांच्याशी पण मी फोनवर संपर्क साधला। विशेषतः मी लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये बोलतोय, त्यांच्याशी पण संपर्क त्या ठिकाणी साधला। त्यांनी पण त्याला मान्यता दिली। काही जण आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील आणि अशा पद्धतीनं सगळे मिळून हा निर्णय घेतलेला आहे। Meetings, calls, tasks, and appointments. When things get hectic, how do you stay on track? अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी जे आपलं मनोगत आपल्या समोर मांडलेलं आहे ते बताएंगे। त्या मनोगताशी आम्ही सगळे जे आहोत सहमत आहोत। नंबर 1, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच या महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून त्याच्यामध्ये सामील झालेलो आहोत। काही लोकांचा जो आहे गैरसमज आहे की पार्टी सोडली नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच आम्ही सामील झालेलो आहोत। अनेक दिवस जे आहेत तुम्हाला कल्पना आहे की चर्चा चालू होती, त्याच्याबद्दल आता मी काही बोलत नाही इतिहासामध्ये काय काय घडलं ते, परंतु जे आहे जो सगळ्यांनी जो आम्ही निर्णय घेतला की या राज्यामध्ये जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, तर आपल्याला नुसतं भांडण करून चालणार नाही। कुठेतरी आहे आपल्याला पॉझिटिव्हली सकारात्मक काम करणं गरजेचं आहे। आम्ही तो निर्णय घेतला। एक नक्कीच आहे की या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब त्यांच्यावर आम्ही अनेक वेळा टीका पण केली, पण हे नाकारता येत नाही की आज अतिशय मजबूतीनं देशाचं नेतृत्व त्यांच्या हातामध्ये अतिशय सुखरूप आहे आणि ते जी कामं आहेत विकासाची, मग महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो, विकासाच्या कामाला ताबडतोब निर्णय घेऊन किंवा जे काही अनेक प्रश्न जे आहेत त्या किचकट प्रश्नावर सुद्धा निर्णय घेऊन त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेषतः माझ्यापुरतं तर बोलायचं झालं तर ओबीसीचे तर अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत आमच्या ओबीसीचे। आता हे ओबीसीचे प्रश्न जे आहेत हे जर सोडवायचे असतील तर भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याशिवाय तर सुटणारच नाही, ते करतायत। परंतु आतमध्ये राहून जे आहे ओबीसी समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न किंवा इतर मागासवर्गीय समाजाचे प्रश्न जे आहेत आम्हाला सोडवता येणार आहे। एक आता जे दादाने सांगितलं की पाटणाला सुद्धा जी काही मीटिंग झाली, आपण पाहतोय कोण याच्यावर रागवतोय, कोण त्याच्यावर रागवतो, हा निघून जातो, तो निघून जातोय, अर्धे येतात अर्धे येत नाहीत। त्यामुळे आपण जे पाहिले आहे की एकूण या देशामध्ये हे सर्व पक्ष जे विरोधी पक्ष ते तरी कुठे एकत्र येत आहेत। आणि अगदी खरं सांगायचं म्हणजे आमच्या पवार साहेबांनी सुद्धा काही दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की देशामध्ये तर मोदी साहेबच येणार आहेत प्रधानमंत्री 24 मध्ये सुद्धा। आता जर असं जर आहे तर आपण जे आहे एक सकारात्मक विचार घेऊन जनता समाधानी कशी राहील त्याच्यामध्ये सगळ्या घटकाला त्या घटकाला मदत करण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला। आणि हा निर्णय घेतला असताना जवळपास बहुतेक आमदारांना तो निर्णय मान्य, लोकप्रतिनिधींना मान्य
पक्ष सगळ्या आमच्या बरोबरच आहे आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही ह्या सरकारमध्ये सामील झालो. पुढे पण तशाच पद्धतीनं कुठल्याही निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, तालुका पंचायत असतील, महानगरपालिका, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी, तशाच प्रकारे जे काही पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, त्याच नावाखाली चिन्हाखाली आम्ही सगळेजण निवडणुका लढवणार आणि त्याच्यातून पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न हा आम्ही त्या निमित्तानं करणार आहोत. आणि त्याकरता आम्ही आज मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेलो आहोत. दुसरं तुम्हाला माहिती असेल, मधी नागालँडला पण निवडणुका झालेल्या होत्या. तिथेही पक्षाचे 7 आमदार निवडून आलेले होते. 7 जणांनी निर्णय त्या बाबतीमध्ये घेतला आणि तिथं भाजपच्या बरोबर त्या ठिकाणी पक्ष त्यांच्याबरोबर तिथं गेले, म्हणजे सगळे आमदार पक्षाची मान्यता घेऊन तिथं गेलेले आहेत. दुसरी गोष्ट, काही जण वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी करतील. वास्तविक आम्ही 3.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतलेला होता, त्याही वेळेस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार होतं. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलं. त्याच्यामध्ये जातीयवादी म्हणण्याचा अधिकार जर आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पण जाऊ शकतो. त्याच्यामध्ये तिथे काही अडचण नाही. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो. तर राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक हा सगळा जो घटक आहे, ह्या सगळ्या घटकाला न्याय देण्याच्या करता आम्हाला अनेक वर्ष प्रशासनाचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा कसा फायदा आपल्याला करून देता येईल, आमच्याकडे जी डिपार्टमेंट येतील आज किंवा उद्या मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो, ती डिपार्टमेंट घेतल्यानंतर ताबडतोब आम्ही त्या कामाला झोकून देणार आणि ते काम करत असताना पक्षवाढीच्या करता देखील आम्ही आमचं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावणार आणि पक्ष अधिक मजबूतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. अशा प्रकारचा मनोदय आमच्या सर्वांचा आहे. आज काही जण पोहोचू शकले नाहीत, काही परदेशात आहेत, परंतु त्यांच्याशी पण मी फोनवर संपर्क साधला. विशेषतः मी लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये बोलतोय, त्यांच्याशी पण संपर्क त्या ठिकाणी साधला. त्यांनी पण त्याला मान्यता दिली. काही जण आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील आणि अशा पद्धतीनं सगळे मिळून हा निर्णय घेतलेला आहे. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री यांनी जे आपले मनोगत आपल्या समोर मांडलेलं आहे ते बताएंगे. त्या मनोगताशी आम्ही सगळे जे आहोत सहमत आहोत. नंबर 1, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच या महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून त्याच्यामध्ये सामील झालेलो आहोत. काही लोकांचा जो आहे गैरसमज आहे की पार्टी सोडली नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच आम्ही सामील झालेलो आहोत. अनेक दिवस तुम्हाला कल्पना आहे की चर्चा चालू होती, त्याच्याबद्दल आता मी काही बोलत नाही की याच्यामध्ये काय काय घडलं ते. परंतु जे आहे, जो सगळ्यांनी जो आम्ही निर्णय घेतला की या राज्यामध्ये जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, तर आपल्याला नुसतं भांडण करून चालणार नाही. कुठेतरी आहे आपल्याला पॉझिटिव्हली सकारात्मक काम करणं गरजेचं आहे. आम्ही तो निर्णय घेतला. एक नक्कीच आहे की या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब, त्यांच्यावर आम्ही अनेक वेळा टीका पण केली, पण हे नाकारता येत नाही की आज अतिशय मजबूतीनं देशाचं नेतृत्व त्यांच्या हातामध्ये अतिशय सुखरूप आहे आणि ते जी कामं आहेत विकासाची, मग महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो, विकासाच्या कामाला ताबडतोब निर्णय घेऊन किंवा जे काही अनेक प्रश्न जे आहेत त्या किचकट प्रश्नावर सुद्धा निर्णय घेऊन त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः माझ्या पुरतं तर ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत,
अनेक प्रश्न आहेत आमच्या ओबीसीचे. आता हे ओबीसीचे प्रश्न जे आहेत हे जर सोडवण्याचे असतील तर भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याशिवाय तर सुटणारच नाही. ते करताय, परंतु आतमध्ये राहून जे आहे ओबीसी समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न किंवा इतर मागासवर्गीय समाजाचे प्रश्न जे आहेत आम्हाला सोडवता येणार आहे. एक आता जे दादाने सांगितलं की पाटणाला सुद्धा जी काय मीटिंग झाली, आपण पाहतोय कोण याच्यावर रागवतोय, कोण त्याच्यावर रागवतो, हा निघून जातो, तो निघून जातोय, अर्धे येतात अर्धे येत नाहीत. त्यामुळे आपण जे पाहिलं आहे की एकूण या देशामध्ये हे सर्व पक्ष जे विरोधी पक्ष ते तरी कुठे एकत्र येत आहेत. आणि अगदी खरं सांगायचं म्हणजे आमच्या पवार साहेबांनी सुद्धा काही दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की देशामध्ये तर मोदी साहेबच येणार आहेत प्रधानमंत्री 24 मध्ये सुद्धा. आता जर असं जर आहे तर आपण जे आहे एक सकारात्मक विचार घेऊन त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे आणि आपले जे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण सगळ्या सरकारचं मदत घेतली पाहिजे, आपण सरकारला मदत केली पाहिजे. उगाच रस्त्यावर भांडून जे आहेत हे प्रश्न काही सुटणार नाही आहेत. त्याच्यामुळे शासनामध्ये जाऊन जे आहेत हे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बाकी दादाने सांगितलं, लोक आता आरोप करतात की आमचे यांच्यावर केसेस आहेत, कोणतरी बोलत केसेस आहेत म्हणून ते गेले. कोणावर केसेस आहेत? अजित दादावरच केसेस नेल केल्या. माझी केस जी आहे महत्वाची ती सुटली. अनिल भाईदास त्यांच्यावर केस नाही, तटकरे मॅडमवर केस नाही, धर्मराज बाबा अत्राम केस नाही, दिलीप वळसे पाटील केस नाही, संजय बनसोडे केस नाही. कुणावर केस हसन मुश्रीफ आहे, पण त्याच्यावर सुद्धा आपण त्यांना पाहतोय की त्यांची केस सुद्धा एवढी चांगली आहे की त्यांना अजिबात अजूनही जे आहे त्यांच्यावर आरोप ठेवून जी कठोर कारवाई आहे ती कारवाई केली नाही कोर्टाने. त्यांना वारंवार जे कोर्ट जे आहे त्या तारखा पुढे ढकलतात. याचं कारणच असं आहे की तेवढं मजबूत असं काही ठोस त्यांच्या विरुद्ध सापडत नाही, हे सुद्धा खरं आहे. म्हणून उगीच काहीतरी कोणीतरी बाणट आमच्यावर लावण्याचा प्रयत्न करू नये. ठीक आहे, आम्ही आमची निर्णय घेतलेला आहे, तुम्ही तुमचं काम करा. आम्ही सरकारमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मेरा आपको ये कहना है, आप एक मिनट, अरे सुनो तो भाई, अरे हिंदी में बोल रहे हैं ना. इसमें आपने अपना भारत देश जब स्वतंत्र हुआ 1947 से, तब से आपने देखा तो कोई एक लीडर के नेतृत्व में देश आगे बढ़ता है. शुरू में अलग था, पंडित जवाहरलाल नेहरू जी के नेतृत्व में देश जब काम कर रहा था, देश में जब ये लोग काम कर रहे थे तो सरदार वल्लभ भाई पटेल, बाकी के जो लोग बहुत से थे, उन्होंने सबने मिलके वो देश चलाया. उसके बाद लाल बहादुर शास्त्री, इनका नेतृत्व आया. उसके बाद इंदिरा जी का नेतृत्व आया. इमरजेंसी के वक्त इंदिरा जी को अपने देश के लोगों ने थोड़ा सा बाहर उनको हरा दिया था, वो खुद भी हार गई थी. लेकिन उसके बाद वापिस जो लोग इकट्ठा हुए अलग अलग पार्टियों के, जिसको हम खिचड़ी बोलते हैं, वैसा हुआ. वो गवर्नमेंट ज्यादा चला नहीं, 2.5 साल के अंदर ही चुनाव हुए. वापिस इंदिरा जी का नेतृत्व में उनका करिश्मा था, उनके नेतृत्व में ही सरकार आई. उसके बाद राजीव गांधी के नेतृत्व में सरकार आई. और ये सब होने के बाद बहुत सालों के बाद मैं भी मेंबर ऑफ पार्लियामेंट बना 91 में, ये भी 91 में. हम साथ साथ तब एक कांग्रेस थी, कांग्रेस के मेंबर ऑफ पार्लियामेंट के नाते हम वहां चुनाव जीत के गए थे. तब देखा था बहुत सालों से 1984 के बाद, ठीक तरह से सुनो, 1984 के बाद अपने देश में कोई भी एक ऐसा नेता कि उनके नेतृत्व में देश आगे जा रहा है, ऐसा कभी हुआ नहीं. अलग अलग गुट को एक करके देश को चलाने की कोशिश की गई. लेकिन 9 साल आपने देखे होंगे, उसमें नरेंद्र मोदी साहब का नेतृत्व में
आज देश काम कर रहा है, वो बाहर भी पॉपुलर है, यानी अब्रॉड, बाहर अगर कोई भी देश में जाते हैं अपने भारत की तरफ से, तो सब उनको सपोर्ट देते हैं, सब उनको बहुत अच्छा नेतृत्व ऐसे बोलते हैं, और ऐसा होते हुए उनका भी काम चालू है। और ये काम करते वक्त आपने भी देखा वंदे भारत ट्रेन हो या अलग अलग बहुत से कुछ रोड्स हो, नेशनल हाईवे के जो कुछ काम हुआ है या 9-10 साल में, वह जो अगर आपने देखा बाकी की डेवलपमेंट के बारे में, ऐसे सब ठीक तरह से चालू है। और सामने वाले विरोधक वो खुद का खाली अपना अपना स्टेट का देखते हैं, अपने अपने स्टेट का देखते हैं। एक कोई मुझे लीडर अपोजिशन में दिखाओ कि वो देश का सोचकर देश में काम कर रहा है, ऐसा कहीं दिखाई नहीं देता। और इतना बड़ा पॉपुलेशन होते हुए हमें सबको ऐसा लगा कि नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में ही लोकसभा हो या आगे वाले चुनाव हो, वो सहयोगी पार्टी के नाते, जैसे हम इससे पहले कांग्रेस के साथ जाते थे, तो बीच में हमने शिवसेना के साथ हम 2.5 साल गए, वैसे अभी आगे विधानसभा हो, लोकसभा हो, लोकल बॉडीज का तो चुनाव वहां के डिस्ट्रिक्ट के हमारे कार्यकर्ता सोचेंगे, वहां के लीडर सोचेंगे कि क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए, लेकिन स्टेट के और देश के जो चुनाव है उसके बारे में हम साथ साथ जाना चाहते हैं। और इसीलिए महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए और देश और मजबूत होना चाहिए और आगे जाना चाहिए। जो कुछ आज थोड़े प्रॉब्लम होते हुए वो सॉल्व करने के लिए भी सबने एकजुट होकर उसका मुकाबला करना चाहिए। इसी माध्यम से हमने सबने मिलके ये डिसीजन लिया है, पार्टी के नाते हमने ये डिसीजन लिया है। और ये होते हुए पूरे विधायक हमारे साथ है, मेंबर ऑफ पार्लियामेंट हमारे साथ है, बाकी के पार्टी के वर्कर हमारे साथ है। इसीलिए आज मैंने डिप्टी चीफ मिनिस्टरशिप का ओथ ली, बाकी के हमारे सीनियर नेता और नया भी कुछ लोगों को हमने आज तक इस गवर्नमेंट में लेडी को प्रतिनिधित्व नहीं था, आगे शायद वो देंगे, लेकिन हमने वो भी सोचा। और यंग जनरेशन को भी हमने कैबिनेट मिनिस्टर के नाते, जैसे पहले मुझे याद है भुजबल साहब के नेतृत्व में हमने जब 99 में चुनाव लड़ा था, तब हम यंग थे, मैं आर पाटिल, दिलीप वळसे पाटिल, जयंत पाटिल, हम सुनील तटकरे, हम सब ये लोगों को मौका मिला था। अभी वैसा ही संजय बनसोड़े हो या अपना आदित्य तटकरे हो या अनिल भाईदास पाटिल हो, ऐसे अलग अलग नए लोगों को भी हमने उसमें शामिल किया गया है। और उसमें ट्राइबल को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, शेड्यूल कास्ट को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, माइनॉरिटी को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, लेडीज को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए। ऐसा सब सोचकर और ओबीसी को भी प्रतिनिधित्व ज्यादा मिलना चाहिए, ऐसा सब सोचकर हमने ये मिनिस्ट्री में मौका दिया है। और आगे भी जो हम जब बात सीएम साहब के साथ करेंगे, बाकी डीसीएम साथ के करेंगे, बैठेंगे, तो बाकी के भी लोगों को और मौका देने की हमारी कोशिश रहेगी। एकाने विचारलं तुम्ही एकाने विचारलं विनंती करतो, मैंने जो कुछ कहा है वो सबके आपके सामने रखा है। उसकी नाराजगी दूर करेंगे भाई। क्या? अरे एक आदमी पूछो ना। अरे पवार साहेब तुमच्याबरोबर आहेत का? दुसरी गोष्ट
तुमच्यावर नेमका आमदारांचा आकडा आहे का? 2/3 चाळीस लोकांच्या तर सह्या झाल्या. आमच्याकडं सर्व आकडा आहे. आम्ही काय एक मिनिट, आकडा काय, आमच्या बरोबर सगळे आमदार आहेत. आपण काळजी करू नका. आकडा सांगायला काही मटक्याचा आकडा काढायचा नाही आपल्याला. त्याच्यामुळे तुम्ही तो काही विचार करू नका. सगळेजण आमच्या बरोबर आहेत, पार्टी आमच्या बरोबर आहे. आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं, वरिष्ठांना पण सांगितलं, डेमोक्रेसीमध्ये बहुमताला त्या ठिकाणी महत्व दिलं जातं. ही आजपर्यंतची परंपरा आहे आणि त्या पद्धतीनं पाठीमागच्या काळामध्ये देखील काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाजूला आली आणि नवी पार्टी उभी राहिली. त्यावेळेस भुजबळ साहेब, प्रफुल्लभाई या सगळ्यांनी साथ दिली आणि पार्टी पुढे गेली. त्याच्यानंतर वेळोवेळी पार्टीनं अनेकदा वेगवेगळे निर्णय घेतलेले 24 वर्षामध्ये आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. आता